बाळासाहेबांनंतरचा कारभार आम्हाला पटला नाही. शिवसेनेमध्ये फूट पडण्यामागे रश्मी ठाकरेंचा हात. पडद्यामागून रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप होता. भरत गोगावलेंचा दावा. गोगावलेंना माहिती कुठून मिळाली माहिती नाही. गोगावलेंना संपर्क करतो आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतो. गोगावलेंनी केलेल्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघ स्वयंसेवक भाजपच्या मदतीसाठी मैदानामध्ये उतरणार. भाजप नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडला निवडणुकीचा रोडमॅप. सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना. नागपुरात संघ भाजप समन्वय बैठकीमध्ये 90 दिवसांचा गृहभेटीचा कार्यक्रम. काल भाजप कार्यकर्ते आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न. बैठकीमध्ये 90 दिवसांचा प्रत्यक्ष गृहभेटीचा कार्यक्रम ठरवला. मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरेंची बैठक. सकाळी 9 वाजता बैठकीचं आयोजन. शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष नेमण्याबाबत बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यावर. दुर्वेश गावातील जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्री भेट देणार. पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंवरील कथित घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी आज लोकायुक्तांपुढे ऑनलाईन सुनावणी. प्रधान सचिव, कृषी सचिव आणि पोलीस महासंचालकांच्या समोर ऑनलाईन सुनावणी होणार. अंजली दमानियाही उपस्थित असणार. शिवसेना पक्षाकडून मला 2019 लोकसभा निवडणुकीच्या तिकिटाचा शब्द होता. त्यावेळेला माझं तिकीट कापलं गेलं. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांची प्रतिक्रिया. गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना धक्का. मुक्ताईनगर मतदारसंघातील पवारांच्या राष्ट्रवादीमधील प्रदेश युवक सचिव विजय चौधरींसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. महाजनांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश.